नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन काळाची गरज हा घटक अभ्यासणार आहोत. अध्ययन निष्पत्ती. विद्यार्थी घर, घराभोवतीचा परिसर, वर्ग आणि शाळेचा परिसर स्वच्छ ठेवतात. घर व परिसरातील कचऱ्याचे वर्गीकरण करतात. कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच कचऱ्याचा पुनर्वापर करतात. परिसराच्या स्वच्छतेसाठी चांगल्या सवयी अंगीकारतात. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करतात. परिसर स्वच्छतेच्या संदर्भात कार्य करून इतरांना त्यासाठी प्रवृत्त करतात. नमस्कार बालमित्रांनो. बाळांनो, या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? हा तर कचऱ्याचा ढीग आहे. अगदी बरोबर बाळांनो. असा कचऱ्याचा ढीग तुम्हाला कुठे पाहायला मिळतो? शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी असे कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. अगदी बरोबर बाळा. मग असे हे कचऱ्याचे ढीग रस्त्यावर असणं योग्य आहे का? अजिबात नाही. कचरा असलेल्या रस्त्यावरून चालताना खूप घाण वाटते. बरोबर. गावामधून आणि शहरामधून निर्माण होणारा हा कचरा हा एक गुंतागुंतीचा आणि गंभीर प्रश्न बनत चालला आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून निघणारा कचरा व त्याची विल्हेवाट ही जगापुढील मोठी समस्या आहे. कचऱ्यामुळे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात. घनकचरा साठत राहण्याने उद्भवणाऱ्या समस्याही वाढत आहेत. म्हणूनच या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे खूपच गरजेचे झाले आहे. बाळांनो, कचऱ्यामुळे प्रदूषण होते हे तर तुम्हाला माहिती आहेच. मग सांगा, प्रदूषण म्हणजे काय? वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात. अगदी बरोबर. मग आपल्या सभोवतालचा परिसर कोणकोणत्या प्रकारे दूषित होतो? कचऱ्यामुळे आपला परिसर अस्वच्छ, घाणेरडा दिसतो. त्यातून बाहेर पडणाऱ्या दुर्गंधीमुळे हवेचे प्रदूषण होते. कचऱ्यातील प्लास्टिक सारख्या पदार्थांमुळे जमिनीचे प्रदूषण होते आणि तो पाण्यात मिसळला तर पाण्याचेही प्रदूषण होते. बरोबर. मग असं होऊ नये म्हणून तुमच्या घरात किंवा आजूबाजूला निघणाऱ्या कचऱ्याचा तुम्हाला काही उपयोग करता येईल असं वाटतं का? हो बाई, ओला व सुका कचरा वेगवेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करता येईल. अगदी बरोबर. अशा कचऱ्याचे आपण योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. आता या 2 चित्रात तुम्हाला कोणता फरक दिसत आहे? पहिल्या चित्रात खूप कचरा आहे, त्यामुळे परिसर अस्वच्छ दिसतोय आणि दुसऱ्या चित्रात परिसर स्वच्छ आहे. दुसऱ्या चित्रातील परिस्थिती कायम ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपण सगळ्यांनी मिळून कचरा रस्त्यावर टाकू नये. घरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, नाही का? मानवाच्या रोजच्या कृतीतून, दैनंदिन वापरातून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यास घनकचरा म्हणतात. जर आपण योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली तर हे टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. सध्या संपूर्ण जगभरात घनकचरा ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी व जमीन दोन्ही प्रदूषित होत आहेत. घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने मोठी गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषण होऊन निसर्ग तसेच मानवी अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. बाळांनो, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये दररोज किती कचरा निर्माण होतो? मुंबईत सुमारे 5,000 टन, पुण्यामध्ये सुमारे 1,700 टन तर नागपूरमध्ये सुमारे 900 टन कचरा दररोज निर्माण होतो. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. या आपत्तीचे एक महत्त्वाचे कारण होते अयोग्य घनकचरा व्यवस्थापन.
अजूनही जोरदार पाऊस झाला की मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याचे आपण बातम्यांमध्ये पाहतो. त्यामुळे साचलेला घनकचरा हा विविध आपत्तींचे प्रमुख कारण ठरू शकते. बाळांनो, दैनंदिन जीवनात आपण अनेक पदार्थांचा, वस्तूंचा वापर करत असतो. आपल्या वापरात असलेल्या या पदार्थांचे, वस्तूंचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यातील काही टाकाऊ तर काही पुनर्वापर करण्यायोग्य असतात. परंतु यांचा योग्य विनिमय केला गेला नाही तर त्याचे विपरीत परिणाम पर्यावरणावर होतात. आता या तक्त्याचे काळजीपूर्वक वाचन करा. वरील यादीतील टाकाऊ पदार्थांचे प्रामुख्याने 2 गटांमध्ये विभाजन करता येईल: विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा. विघटनशील कचरा म्हणजे या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होते. यामध्ये प्रामुख्याने स्वयंपाकघरातील कचरा, खराब अन्न, फळे, भाज्या, माती, राख, शेण, झाडांचे भाग इत्यादींचा समावेश होतो. हा कचरा मुख्यतः सेंद्रिय प्रकारचा असून यालाच ओला कचरा असे म्हणतात. याचे काळजीपूर्वक विघटन केले तर आपणास त्यापासून उत्तम प्रकारचे खत आणि इंधन मिळते. अनेक शहरात अशा प्रकारचे जैव इंधन निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. अविघटनशील कचऱ्याचे मात्र सहजरित्या विघटन होत नाही. त्यांच्या विघटनासाठी विविध तंत्रांचा वापर करून खूप मोठा कालावधी द्यावा लागतो. यामध्ये प्लास्टिक, थर्माकोल, धातू यासारख्या इतर पदार्थांचा समावेश होतो. अशा कचऱ्याला सुका घनकचरा असे म्हणतात. बाळांनो, या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की घनकचऱ्याचे दुष्परिणाम किती भयानक आहेत आणि याच्या व्यवस्थापनाची आवश्यकता का आहे. पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी व परिसर स्वच्छतेसाठी, ऊर्जा निर्मिती तसेच खत निर्मिती व त्यातून रोजगार निर्मिती किंवा कामाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी, घनकचरा प्रक्रियेद्वारे नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करण्यासाठी, आरोग्य संरक्षण व जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी. थोडक्यात, शहरी व औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणारा घनकचरा, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी व पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी उत्पादन प्रक्रिया जास्त कार्यक्षम बनवून कचरा कमी कसा करता येईल हे पाहणे, पुनर्वापराने कचरा निर्मिती कमी करणे व कचऱ्यापासून पुन्हा वस्तू तयार करणे अशांचा अवलंब करावा लागेल. बाळांनो, यावरून तुमच्या लक्षात आले असेल की घनकचरा ही किती गंभीर बाब आहे आणि तिचे व्यवस्थापन किती गरजेचे आहे. आजवर स्वच्छतेसंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी वेळोवेळी विविध कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन केले आहे. कचऱ्याबाबत निष्काळजीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी लेट्स चेंज प्रोजेक्ट स्वच्छता मॉनिटर 2023 हा उपक्रम दिनांक 10 जुलै ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आपण शाळा स्तरावर राबवित आहोत. विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची आवश्यकता निर्माण करून परिसरात स्वच्छता टिकून राहावी यासाठी विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करणे अशी ही योजना आहे. चला तर मग बाळांनो, होऊया आपण स्वच्छता मॉनिटर आणि बनवूया आपला निष्काळजीमुक्त महाराष्ट्र आणि स्वच्छ भारत.